आज 3 जानेवारी अर्थात सावित्रीबाई फुले जन्मदिनाचे औचित्य साधून आपल्या शाळेमध्ये आपण आम्ही सावित्रीच्या लेखी हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर सोनाली पवार आणि डॉक्टर पद्मा खरड यांनी आपल्याला बहुमोल मार्गदर्शन केलेलं आहे। आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्या इथे आल्या आणि त्यांनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद। आता मी आपल्यापैकी एका पालकाला प्रश्न विचारणार आहे की तुम्ही यातून काय शिकला, नेमकी तुमची आम्हाला प्रतिक्रिया पाहिजे। आज आपण हा जो कार्यक्रम घेतला यातून तुम्ही काय बोध घेतलाय हे आम्हाला ऐकायचं आहे तुमच्या तोंडून। मच्छीमार व्यवसाय करणारे हे जे आपले कुंडारे कुटुंब आहे त्यातील सौगीता कुंडारे या ठिकाणी समोर येत आहेत, तर त्यांनी समोर यावं असं मी त्यांना विनंती करतो। माझं माशीचं रुटीन सांगू का तुम्हाला? नाही तुम्ही वाचता कसं सकाळी 4 वाजता उठायचं, 1 तास डाबाला जायचं, 5 वाजता माशेला जायचं, परत सकाळी यायचं किती वाजता 10 कंप्लीट 10 वाजते ती मासे गाडीवर बांधून द्यायचे, तिथनं मोर मग आपलं काम करायचं। आम्हाला 1 वाजता जेवायला 1 वाजता का 2 तास भेटते, 3 वाजता अजून पाण्यात जायचं, संध्याकाळी 7 वाजता घरी यायचं। मग तिथनं मोर आपला डबा जेवण काय असलं ती घरची काम। खरं आहे ना, त्यांनी विचारलं ती खरं आहे। आईने अगोदर व्यायाम केला तर लेकरं करते। मीच सुरुवात नाही केली, आता उद्यापासून मी यांचं ऐकून खरंच उद्यापासून मी सुरुवात करणार आहे। आम्ही रोज माशाला 4 वाजता जातो ना, 4 वाजता उठतो का, म्हणजे सगळं डबे गिबे करून 5 वाजता जातो। मग त्याच्यात अर्धा तास मी त्याला लवकर उठू शकते ना, म्हणजे तुम्ही कराव्या मी नंतर करते। मग ती मला हे लई भारी वाटलं। उलट मी या गुळवे सरांना सुद्धा फोन केला, पण त्यांची ती टेस्ट होती ना त्याच्यामुळे त्या सरांनी नकार दिला त्या पोरीला घेऊन यायचं। मी आवर्जून ह्या दवाखान्यात जाणार आहे मॅडमच्या, आणि त्यांना ही माझे 2 मोठ्या पोरी आहेत, काय त्यांना कसं हे करायचं काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे। मला खूप लय आवडलं माहितीये का। उलट नसतं जर आलं ना, मी माशाहून तुम्हाला माहितीये मार्केटला म्हणजे मासे बांधून नाही दिले काय नाही, मी जसं माशाहून आले का तसंच येते घरी। स्वयंपाक सुद्धा नाही, पुरी येऊन बसलेले त्यांनी 2 वेळा फोन केला मी खरंच स्वयंपाक नाही, म्हणजे चहा तर आम्ही पहिली गोष्ट तुमचं हे लय भारी सर। ती पूर्व 2 दिवस आजारी होता ना, डॉक्टरने सांगितलं चहा दूध बघा पाल, पण ते नाही प्याला, नाहीच प्याला। मी आजच विषय सांगते ती काय माहित नाही, पण चहा नाहीच प्याला। एवढा आजारी होता ना अजून बी नाही। मी नाही पेत, माझी मोठी मुलगी पेत नाही, लहानी पेत नाही, मी सुद्धा चहा पेत नाही, फक्त आमची घरची पेते। आम्ही 4 चहा पेत नाही, खरंच नाही पेत चहा। आणि आता 2दा फोन आला की मम्मी कधी ती भूक लागली या तरी सुद्धा मी इथंच आहे अजून, म्हणजे गेली ना। स्वयंपाक होतच नाही आम्हाला, 10 वाजते ती पाण्यात नाही यायला। आमचा व्यवसाय आहे माशाचा, रोज कष्ट करून खाण्याचा। मान्य आज तुम्ही खरंच मोठा त्याग केला की मुलांना म्हणजे घरच्यांना ती पण मार्केटवरून आले, त्यांनी आताच फोन केला दादांच्या मोबाईलवरनं, तू कधी येते मला भूक लागली, मग असं सुद्धा फोन केलाय माहितीये का। मी म्हणलं मला आज अर्धा तास टायमिंग लागेल, घरी जाऊन फक्त एवढं सांगा पहिले स्वयंपाकाला लागा, आणि ते करता करता तुम्ही इथे येऊन मला सांगितलं त्यांनी तुला किती टाइम, मला असं नाही म्हणले तू गेली लय उशीर झाला नाही, मला म्हणले की तुला किती टायमिंग लागणार आहे, म्हणलं अजून अर्धा तास लागला। ती म्हणलं ठीक आहे पोळी करून दे, सांगते आम्ही खातो, तू जावायचं तवाई। असं बी नाही म्हणले की तू गेली तर स्वयंपाक नाही केला, तसं बी नाही। मी बऱ्यापैकी असं ऐकलंय की मासेवाल्यांची मुलं धरून 10-5 रुपये घेतल्याशिवाय शाळेत येत नाही, असं नाही। तर तसं तुम्ही कधी मुलांना पैसे देता का? नाही, अजून बी नाही। समोर आहे ती 4 एवढी माझी मुलगी मोठी 7वीला आहे 6वीला आहे, कधीच नाही पैसे। हा वया पुस्तकानं डायरेक्ट आपण संध्याकाळी आणून द्यायचं, पण रुपया सुद्धा नाही। काय द्यायचं त्यांना खायला, आपण शिक्षणाला सगळं देतो, मग काय करायचं खायला द्यायचं। चांगली गोष्ट आहे बघा। असं इतर महिलांनी किंवा इतर पालकांनी सुद्धा ह्यातून बोध घ्या की तुम्ही, आणि जर देत असाल समजा जे कोणी देत असेल तर त्यात कमीपणा काय समजू नका, पण इथून पुढं बदल करा स्वतः। त्याच्या मुलांवर परिणाम होतोय की बाबा मी आपण डिमांड ठेवतो, स्वतः डिमांड ठेवतोय इथं स्वतः मी ती जाळून दाखवलंय पोरांना की काय जाळू तरी आपण कुरकुरे जाळून दाखवलं, त्यातून कसं फेस बाहेर येतोय ते दाखवलंय मुलांना। आणि त्याच्या पलीकडे जर तुम्ही तरी देत असाल, मुलं खात असाल, तर मग शेवटी तुम्ही तुमच्या हाताने आजार पण ओढून घेताय, लक्षात घ्या। तर छान तुम्ही बोलात, तुम्ही सांगितलं तुमचा अनुभव। ह्यातून तुम्ही आता काय, म्हणजे तुम्ही आता घरी जाताना काय निर्णय घेऊन चाललाय? घरी जाताना हे पहिला निर्णय घ्या की योगा करणार म्हणजे करणार, मला नाही जमलं तरी लेकरांना सांगणार।
हा. मी आता पहिलं त्या मॅडमवर म्हणजे फोन लावणार आहे, त्यांना 2-3 व्हिडिओ मला टाका, म्हणजे मी मुलींना लावणार आहे. आपल्याला नाही जुळलं तर लेकरांना जुळलं पाहिजे. बरोबर, खूप छान. लक्षात घ्या, व्यायाम खूप गरजेचा आहे आणि आपल्याला ते आत्ता लक्षात येत नाही. ही जी आत्ता मॅडमने बोलून दाखवलं, यांना मी माहिती आहे की बऱ्याच गोष्टी येतात की मुलींसाठी तर व्यायाम म्हणजे मुलीच नाही, मुलांसाठी पण व्यायाम खूप गरजेचा आहे. जबरदस्त आहे. आम्हाला 2-2 किलोमीटर तासावर जावं लागतं. सगळ्या हाताचा त्याचा सगळा व्यायाम होतो, पण लेकरांचं होत नाही ना. त्याच्यामुळं तर आता लेकरं हे लक्षात घ्या, मुलींचा व्यायाम गरजेचा आहे. व्यायाम केलाच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला भूक लागणार नाहीत, आपण पोटभर जेवणार नाहीत. आणि तुम्ही अजून लहान येता, आपल्या शरीराचे वेगवेगळे जे अवयव येतं, मग त्या अवयवांचा विकास चालू आहे सध्या. तर तुम्ही जर व्यवस्थित आहार घेतला नाही, मला ही भाजी आवडत नाही, मला ती भाजी आवडत नाही, असं जर तुम्ही म्हणत राहिला तर तुमच्या शरीरामध्ये रक्त निर्मिती असेल किंवा इतर अवयवांचा विकास तो व्यवस्थित होणार नाही. आणि जर तो व्यवस्थित विकास झाला नाही तर तुम्हाला भविष्य काळात वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागणार आहे. लक्षात घ्या.